राज्याची आर्थिक शिस्त पाळण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पात केला आहे. महिलांना सशक्त करणारा आणि शेतकऱ्यांना बळ देणारा आहे. 10व्यांदा अर्थसंकल्प मांडायला मिळाला याचा सार्थ अभिमान आहे, असं अजित पवार यांनी आपल्या अर्थसंकल्पावरील उत्तरात स्पष्ट केलं आहे. 1,09,000 लोकांना सरकारी नोकरी दिली. यातील व्याज, वेतन, निवृत्तीवेतन यामुळे महसुली खर्च वाढतो. महसुली तूट वाढली तरी उत्पन्नाचे स्रोत वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. खर्चावर नियंत्रण आणून तूट कमी करू असं सांगत गेल्या 10 वर्षात आकडेवारी पाहिली तर 8 वेळा तुटीचा अर्थसंकल्पच सादर झालाय, असं ते म्हणाले. महसुली जमा करोनानंतर सातत्यानं वाढत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत 11% वाढ झाली. करांचं उत्पन्नही वाढतंय. खर्च करताना उत्पन्नाचे स्रोतही वाढवत आहोत. बिहार, आंध्र प्रदेशच्या धर्तीवर आपल्या राज्यालाही विशेष दर्जा मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं पवार म्हणाले. पाहूया विधानसभेच्या कामकाजाचं थेट प्रसारण. मग 25 स्क्वेअर मीटर ते 100 स्क्वेअर मीटर पर्यंत भूखंड घेतले. मग त्यामध्ये कधीतरी निवृत्त सरकारी अधिकारी असतील, निवृत्त पोलीस अधिकारी असतील, अशा अनेक लोकांनी आपापली घरं बांधली. आणि अध्यक्ष महोदय, ही घरं बांधल्यानंतर लक्षात आलं की साधारणपणाने 1982, 84, 85च्या सुमारास हा लेआउट बनवला होता. आणि तो लेआउट बनवतानाच त्यावेळेला लक्षात यायला पाहिजे होतं की छोटे अरुंद रस्ते बांधले गेले, दोन्ही बाजूला झाडं लावली गेली आणि कालांतराने या 30 वर्षामध्ये त्या झाडांची बेसुमार वाढ झाली. अध्यक्ष महोदय, स्थिती अशी आली की त्या तिथे असलेल्या जुन्या जीर्ण झालेल्या पाईपलाईन, जुन्या जीर्ण झालेल्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेच्या माध्यमातून आलेल्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन्स या सर्व नादुरुस्त झाल्या. अनेक वेळेला नागरिकांच्या घरामध्ये पिण्याच्या पाण्याच्या ऐवजी दूषित पाणी आलं. म्हणजे ज्याला आपण म्हणू की गटाराचं पाणी सुद्धा नागरिकांच्या घरामध्ये गेलं. आणि अशा वेळेला आपण नगर विकास खात्याच्या माध्यमातून वेळोवेळी चारकोपाडी गोराईच्या माध्यमातून या नागरिकांसाठी जवळजवळ 100-150 कोटीची नवीन योजना या सर्वसामान्य कुटुंबासाठी आणावी अशी योजना झाली. त्यासाठी आजच्या या अतिरिक्त पीक विमा योजना अधिक प्रभावी करण्यासाठी राज्यातली 10,000 गावं गावनिहाय हवामान केंद्र करून जोडली जातील, अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. पीक विमा नाकारताना तो कारणासह नाकारावा लागतो. उपग्रहाचे फोटो काढून द्यावे लागतात, असं ते म्हणाले. कोकणातील आंबा पिकावर ढगाळ वातावरणामुळे होणारा परिणामही विमा कंपनीनं विचारात घ्यावा, अशा सूचना दिल्या जातील, असं मुंडे म्हणाले. राज्यातल्या अनेक प्रकल्पांसाठी अधिग्रहित जमिनींचं पुनर्वसनात नव्यानं जमीन वाटप करताना झालेला घोळ शोधण्यासाठी एका उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यातल्या अहवालानुसार आवश्यकता भासली तर चुकीच्या पद्धतीनं वाटप झालेल्या जमिनी परत घेतल्या जातील, अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली. पुनर्वसन योजना लागू करताना अनेक ठिकाणी चुकीचं वाटप, दोनदा वाटप, अतिरिक्त वाटप झाल्याच्या तक्रारी आहेत. त्यावर ही समिती अभ्यास करेल, असं ते म्हणाले. नवी मुंबईतल्या DPS तलाव परिसरात फ्लेमिंगो अर्थात रोहित पक्ष्यांचा अधिवास वाढून तो संरक्षित व्हावा यासाठी वनविभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली. ती येत्या 2 महिन्यात त्याचा अहवाल सादर करेल, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. या समितीत कांदळवन संरक्षक, BNHSचे अधिकारी यांचा समावेश आहे. या परिसरातील प्रखर LED लाईट येत्या महिनाभरात बदलले जातील, असंही ते म्हणाले. कांदळवनांचा नाश करणाऱ्या लोकांवर दंड आणि शिक्षा असे दोन्ही होण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचंही मुनगंटीवार यांनी सांगितलं. विधानसभेत अर्थसंकल्पातल्या अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा सुरू आहे.